आज आपण मानवजातीच्या एका पूर्णपणे वेगळ्या टप्प्यावर सर्वनाशाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर मानवी प्रगतीसाठी, कल्याणासाठी व्हायला हवा. त्याऐवजी चक्रम सत्ताधीशांच्या हातात महाविनाशक अस्त्रे देण्यासाठीचे तंत्रज्ञान शोधले जात आहे. युद्धे, हिंसाचारामधून आजपर्यंत बरेच रक्त पृथ्वीवर सांडले आहे. युद्धाने प्रश्न सुटत नसतात, किंबहुना ते अधिक बिकट होत जातात. पूर्वीच्या काळात लढाया या तलवारी, धनुष्यबाणासारखी हत्यारे वापरून होत होत्या. त्यांच्या मारक क्षमतेला मर्यादा होती. आजच्या युगातील हत्यारे काही मिनिटात एखाद्या शहराची राख रांगोळी करू शकतात. आजच्या अण्वस्त्रांची मारक क्षमता हिरोशिमा नागासाकीवर जे बॉम्ब टाकण्यात आले होते ते फक्त 15 किलोटन ताकदीचे होते. नव्याने केलेली अण्वस्त्रे त्याच्यापेक्षा 100 ते 200 पट जास्त क्षमतेची आहेत. जरी एका देशावर असे 1-2 बॉम्ब टाकले गेले तरी त्याचा परिणाम अखिल जगतावर होणार आहे. सुमारे 80 वर्षापूर्वी अण्वस्त्रांचा शोध लागला. आता सारी मानवजात त्याच्या दाट छायेखाली वावरत आहे. फक्त 100 ते 150 अण्वस्त्रे वापरण्यामधून अखिल जीवसृष्टी नाहीशी होऊ शकेल. आजच्या युगात 1000 किलोटनपेक्षा जास्त क्षमता असणारी अण्वस्त्रे तयार करण्यात आलेली आहेत. त्यांनी कोठारे भरलेली आहेत. जगातील अण्वस्त्रसज्ज देशांकडे आज 13,000 एवढी अण्वस्त्रे आहेत. फक्त मानवीच नव्हे तर साऱ्या सजीव सृष्टीचा अनेक वेळा नाश करू शकतील अशी अण्वस्त्रे माणसाने निर्माण केली आहेत. यापेक्षा अधिक मारक हत्यारे निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहेच. प्रगत तंत्रज्ञानामुळे याचे नियंत्रण संगणकाच्या अल्गोरिदम्सच्या हातात दिले गेले आहे. संगणकाने केलेल्या चुकीमुळे सर्वनाश होणारे युद्ध उद्भवू शकते. जगात कुठेही युद्धे चालू नसताना प्रगत देशांनी अण्वस्त्र हाताळणाऱ्या यंत्रणांना उच्च सतर्कतेवर ठेवले आहे. हायपरसॉनिक अण्वस्त्रे वाहून नेणारी यंत्रणा कधीच चुका करणार नाहीत. यंत्रे चुका करत नाहीत असे मानणे मूर्खपणाचे आहे. ज्या यंत्रांवर माणूस सर्वस्वी अवलंबून आहे त्यांच्याकडून अक्षम्य अशा अनेक चुका यापूर्वी घडलेल्या आहेत. अपघाताने किंवा एखाद्या अतिरेकी नेत्याच्या चुकीमुळे अखिल मानवजातीच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो. जपानमधील शहरावर टाकण्यात आलेल्या अणुबॉम्बनंतर अण्वस्त्रे वापरली गेली नाहीत, त्यामुळे पुढे ती कधीच वापरली जाणार नाहीत. ही माणसांची समजूत चुकीची आहे. आपल्या प्रजातीचे जगणे वाचणे मूडभर माणसांच्या हातात आहे. आमच्यावर हल्ला झाला तर आम्ही अण्वस्त्रे वापरून साऱ्या जगाला नाहीसे करू. पाकिस्तानमधील काही नेत्यांनी जाहीरपणे तशी विधाने केली आहेत. भिकेला लागलेला पाकिस्तानसारखा देश पैशांसाठी अण्वस्त्रे त्यांनीच पोचलेल्या अतिरेक्यांच्या ताब्यातही देऊ शकतो. ज्या देशांचा युद्धाशी संबंध नाही अशा देशांचीही यामध्ये होरपळ होणार आहे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात मानवजातीच्या सामूहिक भविष्याचा विचार करावाच लागेल. माझ्या एकट्याच्या विचार करण्याने काय होणार आहे? जे काही घडत आहे त्यामध्ये बदल घडविण्याचे, ते थांबविण्याचे बळ माझ्यात नाही. तर मग मी या साऱ्याचा विचार कशासाठी करावा? तसा विचार अनेक माणसे करतात. त्यामुळे जीवनाशी संबंधित असणाऱ्या महत्त्वाच्या विषयांकडे माणसे दुर्लक्ष करतात. एकट्याच्या चिंतनाने काय घडू शकते हा विषय कधीतरी विस्ताराने मांडावा लागेल. त्याचा विचार पुढे कधीतरी निश्चितपणे केला जाईल. धन्यवाद.